हाय मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? आज आलो आहेत आम्ही जंगलात फिरायला. तर जंगलात मोहाचं झाड आहे, त्याला खूप सारे मोहते लागलेले आहेत, ते बघू शकता तुम्ही. आणि त्याची छान अशी भाजी बनवतात. तर आम्ही घेऊन जातो थोडेसे दिसले तर. हे बघा असे पाडायचे, हात नाही पुरला तर. आता मला पाडता नाहीत म्हणून आम्ही दगडांनी पाडतो असे. ही आमची गावाकडची रानभाजी आहे. तुम्ही खाल्ली आहे का? नक्की सांगा कशी वाटते ते. काय ग मीना, किती पाडले मोठे अजून किती बघा तिथे तेवढे किती? पाडले. बापरे, हे बघू शकता मित्रांनो. बघा याची भाजी एवढी टेस्ट लागते ना मित्रांनो. मटणाला काय करता, एकदम मटणापेक्षा एकदम एक नंबर. मित्रांनो खुशाली पण आलेला आहे जंगलामध्ये, काळ्या पण आलेला आहे जंगलामध्ये. एक मस्त अशी रानभाजी सापडलेला आहे. मोहा आहे, मोहाचे पहिले याचे मोहाचे फुलं पडलेत. आता तिथं त्या मोहाला फुलं पडून आता हे बघा मोहाचे फळं लागलेले आहेत मित्रांनो. हे बघा मोहाचे फळ आहे, त्याच्या बाजूने एवढी भारी ना भाजी लागते, एकदम रान भाजी एक नंबर लागते मित्रांनो. हे बघा तिथं पण सारे भरपूर पाडलेले आहेत. आता मस्तपैकी अजून भरपूर घेऊन जाऊ, मस्तपैकी त्याची भाजी करून खाऊ. हाय मित्रांनो, तर हे आहेत पळसाची पानं. तुम्ही बघितले असतील किंवा नाही, तर हे असे असतात पळसाची पानं. हे आमच्या इकडचे लोक ना जंगलामध्ये गेले ना का काही वस्तू आपल्याला, आता पिशवी नाही आणली, काही नाही आणलं, जर काही घेऊन जायचं असलं तर असा याचा टोपा करतात आणि त्याच्यात घेऊन जातात. किंवा झिरा असला, तिथं पाणी प्यायचं तहान लागली, पाणी प्यायचं असलं तर याचा असा टोपा बनवतात आणि असं याच्याने पाणी पितात. जर तिथं ग्लास नसतं, काही नसतं, तर याच्यानेच आपण सगळं करतो. टोपा आमच्या बनवून लोकांकडं जास्त टोपा बनवून त्याच्यामध्ये ते आता मग भाजी भरून घ्या, आपली रानभाजी मस्तपैकी मोठ्या भरून घेऊ त्याच्यामध्ये. आता आपण काय पिशवी नाही आणलेली आहे. का ग खुशो, कुठं आलेला आहे तू? जंगलामध्ये आले ना. तुला भीती नाही वाटत का? नाही. बापरे, सांग हाय मित्रांनो, सांग सांग, लाईक करा, सबस्क्राईबर करा, शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा टोपा बनवलेला आहे. याच्यात आपल्याला काही करवंद वगैरे किंवा काही वस्तू असली ती घेऊन जाता येते. हे अशा प्रकारे आहे हा टोपा, हे तुम्ही बघू शकता. बसेल का ते टोप्यामध्ये सगळे ते? बसतील ना. मित्रांनो तुम्ही खाले का मोठ्याची भाजी? खाल्ली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. दाखव तो टोपा कसा भरला मित्रांना, आपण दाखवू कसा टोपा भरलेला आहे तो मस्तपैकी असा. बघा अशा प्रकारे. हे बघा मित्रांनो, आता जंगलामध्ये आलोय, आमच्याकडनं एक पिशवी नाही का काही बॅग नाही, त्याच्यामुळे असं पळसाचं झाडे इतका उपयोगी पडणं मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा टोपा बनवला, त्याच्यामध्ये आता मस्तपैकी मोठं टाकलेलं आहे. त्याच्यात आता मस्तपैकी घरी जाऊ, मस्तपैकी त्याची भाजी करू आणि नंतर मस्तपैकी मित्रांनो खाऊ. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ नंतर. आता मस्तपैकी त्याची भाजी करू, मस्त खाऊ. आता मित्रांनो गावाकडे एवढ्या आता रानभाज्या निघू राहिल्या, एक एकच भरपूर म्हणजे भरपूर. आता दिगवडी पण निघलेल्या आहेत, शेवळं पण निघलेलं आहेत. आता मोठ्याची भाजी खाऊ. आता परत उद्या आपण जाऊ शेवळं दिगवडी त्याची भाजी करून खाऊ मित्रांनो. आता काही बाजारामधली भाजी अजिबात खायची नाही मित्रांनो, मस्तपैकी आता रानभाजीच खाऊ. चला मित्रांनो, त्यांचं पण व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे, त्याच्यामुळं ते व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईबर करून ठेवा. चला बाय.